नमस्कार. नवदीप करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मुंबई उच्च न्यायालय शिपाई सराव प्रश्नपत्रिका पेपर क्रमांक 14 आपण 4 एप्रिल 2026 रोजी घेतलेला होता. या पेपरमध्ये कशा पद्धतीनं प्रश्न विचारलेले होते त्याची उत्तरं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्यापर्यंत अपडेटेड व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल. चला, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला, भारतातील हरित क्रांती मुख्यतः कोणत्या पिकासंबंधित आहे? तर पर्याय क्रमांक ए हे याचं योग्य उत्तर आहे, गहू. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2, युनोची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1945. 24 ऑक्टोबर 1945 याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, भारतातील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे प्रमुख कोण असतात? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पंतप्रधान. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रातील कोयना धरण कोणत्या नदीवर आहे? तर पर्याय क्रमांक सी, कोयना या नदीवर आहे. सातारा जिल्ह्यामधील हे धरण आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, भारतातील सर्वात मोठे रेल्वे जंक्शन कोणते आहे भारतातील? तर पर्याय क्रमांक योग्य उत्तर आहे बी, मथुरा. या ठिकाणी 7 वेगवेगळ्या दिशेने मार्ग आहे रेल्वेचे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, मराठी व्याकरणाचा प्रश्न आहे. हुशार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मूर्ख. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7, ती उद्या परीक्षा देईल या वाक्यातील काळ कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भविष्यकाळ. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, राम शाळेत जातो या वाक्यात शाळेत हा कोणत्या शब्दप्रकार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नाम. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9, गोड या शब्दाचा सामान्य रूप कोणता? तर पर्याय क्रमांक सी, ए आणि बी, गोडवा आणि गोडपणा हे दोन्ही याचे उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10, प्रेम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर पर्याय क्रमांक ए, द्वेष हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11, दिल्ली सल्तनतचा शेवटचा शासक कोण होता? तर पर्याय क्रमांक ए, इब्राहिम लोदी. 1526 पानिपतच्या पहिल्या युद्धात बाबरने त्याचा पराभव केला, म्हणून हा शेवटचा इब्राहिम लोदी जो होता दिल्ली सल्तनतचा शेवटचा शासक होता. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12, 1857च्या उठावाचे प्रमुख कारण काय होते? तर याचे योग्य उत्तर आहे वरील सर्व. करवाढ, सैनिकांमध्ये असंतोष आणि धार्मिक कारणे यामुळे 1857चा उठाव घडलेला होता. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13, अकबर कोणत्या वंशाचा शासक होता? तर पर्याय क्रमांक सी, मुघल हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14, मराठा साम्राज्याचा विस्तार सर्वाधिक कोणी केला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बाजीराव प्रथम. आणि मराठा साम्राज्याचा सर्वाधिक विस्तार जो होता हा भारताच्या उत्तरेकडे झालेला होता. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15, भारतीय राष्ट्रीय चळवळीत उदारमतवादी नेते कोण होते? तर खालील ऑप्शनपैकी पर्याय क्रमांक बी, गोखले हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 16, पृथ्वीवरील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे पृथ्वीवरील? तर पर्याय क्रमांक सी, एव्हरेस्ट हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17, वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर पर्याय क्रमांक 1, ॲनोमोमीटर हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 18, कृष्णा नदीचा उगम कुठे होतो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महाबळेश्वर. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 19, पृथ्वीच्या किती टक्के भागावर जमीन आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 29. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20, ज्वालामुखी कशामुळे तयार होते? तर पर्याय क्रमांक बी, लावा. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 21, भारताचा राष्ट्रपती किती वर्षासाठी निवडला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 5 वर्षे. पर्याय क्रमांक बी, 5 वर्षे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 22, लोकसभाचे अध्यक्ष कोण निवडतो? तर पर्याय क्रमांक सी, सदस्य जे असतात ते लोकसभेचा अध्यक्ष निवडतात. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 23, भारतीय संविधान कोणत्या भाषेत तयार केले गेलेले आहेत? तर पर्याय क्रमांक सी, हिंदी व इंग्रजी या दोन्हीमध्ये तयार केलेलं आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 24, भारताची न्यायव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे? तर पर्याय क्रमांक बी, एकसंघ. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 25, विधानसभा सदस्याचा कार्यकाळ किती असतो? तर पर्याय क्रमांक बी, 5 वर्षे.
त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 26, मानवी शरीरातील सर्वात मोठे अवयव कोणते आहे? तर पर्याय क्रमांक सी, त्वचा. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 27, ऑक्सिजन वायूचा शोध कोणी लावला? तर पर्याय क्रमांक बी, प्रिस्टली 1774 यांनी शोध लावलेला आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 28, उष्णता कोणत्या दिशेने जाते? तर पर्याय क्रमांक बी, गरम ते थंड. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 29, पाणी कोणत्या अवस्थेत असते? तर पाणी पर्याय क्रमांक डी हे याचं योग्य उत्तर आहे. घन, द्रव्य आणि वायू या तिन्हीमध्ये असते. त्यानंतर शेवटचा प्रश्न, मानवी हृदय किती कक्षांचे असते? प्रश्न क्रमांक 30. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 4. मानवी हृदय किती कप्प्याचे असते असं आहे हा प्रश्न, तर 4 कप्प्याचे असते, ह्याचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, या पेपरमध्ये अशा पद्धतीनं प्रश्न विचारलेले होते. याचे जवळपासचे आजूबाजूचे प्रश्न तुम्ही करून ठेवा, जेणेकरून शिपाई सराव पेपरमधले सारखेच प्रश्न तुम्हाला दिसणार आहेत. त्याच्यामुळं व्यवस्थित अभ्यास करा आणि या प्रश्नाबद्दल काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जाता चॅनलवर सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्यापर्यंत अपडेटेड जे काही व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल. या ठिकाणी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.